पालकचा गरगट्टा करण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ, कढीपत्ता, एवढेशे मिरच्या आणि पालक 1 पेंडी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मिक्स करून धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडेसे जिरे, थोडासा तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली पालक याच्यामध्ये ॲड करायचं आणि शिट्टी मारून घ्यायची। पालकची डाळ शिजलेली आहे आणि पालकच्या डाळीसाठी साहित्य लागणार आहे। लसूण, शेंगदाणे, कढीपत्ता, चिंच, मिरच्या तडकेसाठी आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे आणि तडकेसाठी हिंग आणि मिरची। डाळ छान घरटून घ्यायची आहे। लसूण काढलेला आहे। तेल तापलेलं आहे। तेलामध्ये जिरे मोहरी टाकायचं पहिले। तेल छान तापून द्यायचं म्हणजे फोडणी छान बसते। तेलामध्ये पहिले हिंग घालायचं, मग कढीपत्ता, मग मिरच्या, मग लसूण घालायचं। लसूणचे साधारणतः 10-15 पाकळ्या घालायचे आणि गोल्डन ब्राउन होजेपर्यंत भाजायचं मस्त। लसूण मस्त भाजलेला आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, त्यात शेंगदाणे ॲड करायचे, त्यात मिरची ॲड करायची। मिरची तुम्हाला कशी आवडेल तसं घालायचं, तिखट पाहिजे तर जास्ती घालायचं, फिक्कं लागत असेल तर कमी घालायचं। मिरचीमध्ये लसूण, जिरे, कोथिंबीर घालून कांडायचं म्हणजे टेस्ट छान येते। मिरची भाजली गेली की त्यामध्ये चिंच कोळून टाकायची। चिंच भाजल्यानंतर त्यात हळद आणि मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ, आणि छान भाजून घ्यायचं। कलर किती मस्त आले पहा। अशी चिंच वगैरे शिजलेली आहे, कलर पण मस्त आलेला आहे। त्याच्यामध्ये शिजलेली डाळ ॲड करायची आणि हलवून घ्यायचं। किती मस्त कलर आले पहा। पालकला छान उकळी आली पालकच्या डाळीला की मग त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करायचं। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। उकळी आलेली आहे पालकला। त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करायचं। गरम गरम पालकचा गरगट्टा रेडी। भाकरी सोबत तुम्ही पण ट्राय करा।